फक्त 1.5 तासाच्या अंतरावर पुण्याजवळ असं एक निसर्गरम्य ठिकाण आहे जिथे धुकं, धबधबे, डोंगर, गरमागरम चहा आणि भन्नाट व्ह्यू आपली वाट पाहत आहे. आज आपण निघालो आहोत पुण्याहून लोणावळ्याच्या 2 दिवसांच्या भन्नाट रोड ट्रिपवर. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बजेट, हॉटेल, फूड, छान असे पॉइंट्स दाखवणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फायनली वी हॅव स्टार्टेड आवर वीकेंड ट्रिप. गणपती बाप्पा मोरया. सकाळी आम्ही 7 वाजता पुण्याहून निघालो. पावसाळ्यात एक्सप्रेस वे आणि जुना रोड दोन्हींचे व्ह्यू अप्रतिम असतात, पण आम्ही ह्यावेळेस जुना रोडनी जायचं ठरवलं. दोन्ही बाजूंनी हिरवीगार डोंगर, मध्ये धुक्याची चादर आणि प्रत्येक वळणावर दिसणारा अप्रतिम निसर्ग मन मोहून टाकत होता. जसं जसं आम्ही लोणावळ्याच्या जवळ यायला लागलो तसं आम्हाला जाणवायला लागलं की निसर्ग ड्रास्टिक चेंज झाला. भरपूर पाऊस, धुकं आणि ही लोणावळ्याची चिक्कीची दुकानं सांगत होती की आता आम्ही लोणावळ्यात पोहोचलो. लोणावळ्यात पोहोचल्यावरती भूक लागली होती. मग घेतला गोल्डनचा फेमस वडापाव आणि गाडीत बसूनच खाल्ला, कारण तिथे बसायला जागा नाही. संडे असल्यामुळे सगळीकडे खूप ट्रॅफिक असतं, म्हणून आम्ही असा डिसिजन घेतला की अगोदर आपण टायगर पॉईंट व्ह्यू करू आणि नंतर आंबे व्हॅलीला जाऊ, जे जिथून 17 किलोमीटर आहे. जाताना रोडमध्ये अप्रतिम व्ह्यू दिसत होते. टायगर पॉईंटकडे जाताना हा एक ब्रिज आहे. ह्या ब्रिजवरून खूपच सुंदर व्ह्यू दिसत होते, डॅम आणि पुढे डोंगर, धुकं आणि पाऊस. त्यामुळे आम्ही थोडे थांबून इथे थोडं फोटोशूट केलं, थोडी शूटिंग घेतली, पण व्ह्यू अप्रतिम होते, अगदी मन मोहून टाकणारे. आणि आता आम्ही निघालो टायगर पॉईंटकडे जायला आणि तिथून आम्ही जाणार होतो आंबे व्हॅलीला. निसर्ग पाहाल तर दोन्ही साईडला सुंदर हिरवीगार झाडी आणि सडन असा ड्रास्टिक चेंज. समोर काहीही दिसत नव्हतं. जसं जसं आम्ही जवळ जायला लागलो प्रचंड धुकं, पाऊस आणि काहीही दिसत नव्हतं, पण खूप भारी फिलिंग होती ती. काही दिसत नसल्यामुळे आम्ही रिटर्न जायचा निर्णय घेतला आणि आम्ही परत भुशी डॅमला आलो. आणि इथे आम्ही गरम गरम भजी आणि पराठा मागवला. खूप भूक लागली होती. हॉटेल संजय म्हणून साधारण हॉटेल आहे. इथे काही 5 स्टार किंवा चांगले हॉटेल्स असे नाही आहेत फारसे. तर आम्ही निघालो भुशी डॅमला. 5 मिनिटाचाच कच्चा रोड आहे भुशी डॅमकडे जायला, पण छान वाटत होतं. निसर्गाच्या मधून अशा कच्च्या रोडनी पाण्यातून जाताना खूप भारी वाटत होतं. आणि शेवटी आम्ही पोहोचलो भुशी डॅमवरती. खूप भारी, लोक खूप छान एन्जॉय करत होते. आम्हीही खूप भिजलो, मस्त एन्जॉय केला. भुशी डॅमवरतून भिजल्यानंतर आम्ही आता आलो आमच्या हॉटेलला. लगोना रिसॉर्ट आम्ही बुक केला होता, तर ह्यासाठी आम्ही 6000 पर नाईट असा रेट दिला होता. त्याच्यामध्ये ब्रेकफास्टही इन्क्लुडेड होता. असं छान इंटरनल व्ह्यू आहे. हा रिसेप्शन एरिया आहे हॉटेलचा. आणि आता आम्ही आमच्या रूमकडे चाललेलो आहोत. ही अशी आमची रूम आहे लगोना रिसॉर्टमध्ये. ओके आहे, छान आहे. बेसिक अमेनिटी सगळ्या आहेत. आणि बाल्कनी, ह्या बाल्कनीतून दिसणारा व्ह्यू मात्र खूप छान आहे, जो मला फार आवडला. खाली स्विमिंग पूल आहे, तसंच पुढे डोंगर, धुकं आणि पाऊस. मस्त वाटत होतं एकदम. इथे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज पण आहेत. त्याचे कुपनही आम्हाला भेटले होते, पण पाऊस असल्यामुळं आम्हाला ते नाही करता आलं. मुलांसाठी प्ले एरियासुद्धा आहे खेळायला. छान आहे, एकंदर छान आहे. व्ह्यू छान आहे, हॉटेलही छान आहे. आणि हा आहे टॉयलेट एरिया. ओव्हरऑल गुड आहे. आणि हा नाईट व्ह्यू ऑफ लगोना रिसॉर्ट. फ्रेश झाल्यानंतर आम्ही थोडं मार्केट एरिया एक्सप्लोअर करायला गेलो. मार्केटमध्ये एक चिक्की आणि फर्स्ट सोडलं तर मला असं विशेष असं काही वाटलं नाही. इथे सगळीकडं असं बाकीकडे जसे मॉल रोड्स वगैरे आहेत तसं असं काही नाही आहे. फक्त तुम्हाला चिक्कीची दुकानं आणि हे असे छोटे मोठे शॉप्स दिसत आहेत. दुसऱ्या दिवशी फ्रेशन अप होऊन
आम्ही ब्रेकफास्टसाठी गेलो. ब्रेकफास्ट आमच्या बुकिंगमध्येच इन्क्लूड होता. ब्रेकफास्टकडे जाण्यासाठीचा रोड आणि हा समोर सुंदर असा व्ह्यू खूप छान होता. मस्त वाटत होता आणि पुढे पडणारा रिमझिम पाऊस खूप छान वाटत होता. हे असे काही बेसिक ब्रेकफास्टचे आयटम्स होते. मफिन होतं, ब्रेड, देन कॉर्न आणि साऊथ इंडियन होते. अशा पद्धतीने 12 वाजता आम्ही चेकआउट केलं आणि छान मेमरीज घेऊन आमची ट्रिप एंड केली. ह्या ट्रिपसाठी टोटल खर्च 7,800 आला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.